नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर नोंदणी व मुद्रांक शुल्क यांचे जुलै महिन्यामध्ये पेपर झाले होते, पण त्याचा आता रिझल्ट कधी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई या पदाचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी समजून घ्या की या PDF मध्ये जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते त्या सर्वच विद्यार्थ्यांची इथं मार्क त्यांनी सांगितलेले आहे। त्यामध्ये इथं रोल नंबर, त्याच्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे, त्याच्यानंतर मेल फिमेल त्या विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर इथं मार्कसुद्धा त्यांनी टॉपर टू लोअर असे मार्क सिक्वेन्स वाईज केले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या कास्टमध्ये कितव्या रँकवर आहेत हे सुद्धा आपल्याला कळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपण पाहूया की तुम्हाला जर ही PDF पाहायची असेल तर ती तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे। तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल, त्याचप्रमाणे नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता। तर येथे आल्यानंतर आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्या शिपाई पदाचा निकाल ही PDF येथे आपण अपलोड केलेली आहे। या PDF मध्ये ओपन केल्यानंतर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 2399 म्हणजेच 2400 पानांची ही PDF आहे। याच्यामध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते त्या सर्वच विद्यार्थ्यांचे मार्क्स इथे दिलेले आहेत आणि ते सुद्धा उतरत्या क्रमाने दिलेले आहेत, हायेस्ट टू लोएस्ट। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोणत्या कास्टमध्ये आपण आपली रँक कितवी असेल हेही तुम्ही आता फाइंड आउट करू शकता। तर ते कसं, तर बघा इथं विद्यार्थी मित्रांनो सर्च करून जर मी आपली कॅटेगरी VJA असं टाकलं तर मला कळेल की माझं रँक किती येऊ शकतो। तर त्याप्रमाणे बघा की VJNTA मध्ये 184 मार्क मिळवून सुधीर साबळे हे टॉपर आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर इथं माझं नाव बघितलं, मी असं सर्च करून बघू शकतो की माझं रँक कितव्या नंबरवर आहे। तर माझं रँक हे 216 नंबरवर आहे माझ्या कास्टमध्ये। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरला होता आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याचप्रमाणे आपण 2 ते 3 दिवसामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क यांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल। त्याच्यामुळे आपले मार्क लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आपलं टेलिग्राम चॅनल आहे। या चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की सर्व परीक्षा उपयुक्त मटेरियल आपण येथे अपलोड करत असतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।